नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलाइट माइंड या चित्रपटाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर हा स्पॉइलर व्हिडिओ असेल. तुम्ही जर चित्रपट बघितला असेल तरच हा व्हिडिओ बघा आणि स्टोरी समजून घ्या. तर चला तर सुरू करूयात. तर या चित्रपटाच्या सुरुवातीला जोएल हा मुख्य नायक सकाळी उठतो आणि तो दिवस असतो 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन दिवस. तेव्हा तो अस्वस्थ असतो. असं वाटतं झोप नीट झाली नाही. मग तो ऑफिसला जाताना त्याला दिसतं की त्याच्या कारला स्क्रॅच आहे. त्याला वाटतं बाजूच्या कारमुळे स्क्रॅच आली आहे. मग तो ऑफिसला न जाता अचानक मन बदलून एका समुद्रकिनाऱ्यावर जातो. तिथे तो त्याची डायरी बघतो तर त्यातली काही पानं फाडलेली असतात. पण त्याला नीट आठवत नसतं की त्यांनी यात काय लिहिलं होतं किंवा ही पानं कोणी फाडली असेल. याचा विचार करता करता त्याची नजर एका मुलीवर पडते आणि तिचं नाव असतं क्लेमेंटाईन. मग परत किनाऱ्यावरून घरी जाताना तीच मुलगी त्याच्या ट्रेनमध्ये येते. त्याच्याशी बोलायला लागते. जोएल खूप अवघडल्यासारखा वागत असतो, पण तिच्याबरोबर बोलणं त्याला आवडत असतं. मग दोघेही शहरात येतात. तो घरी त्याच्या गाडीने जाताना परत क्लेमेंटाईन त्याला दिसते. तिला तो लिफ्टसाठी विचारतो. क्लेमेंटाईन पण लगेच तयार होते आणि गाडीत बसते. मग दोघे क्लेमेंटाईनच्या घरी जातात. खरं तर दोघे पहिल्यांदा भेटलेले आहेत, पण ज्या रीतीने क्लेमेंटाईन जोएलच्या जवळ येते, दोघांची केमिस्ट्री वाढते, तर असं वाटतं की हे दोघे रिलेशनशिपमध्येच आहेत आणि हे दोघे खूप वर्षापासून एकत्र आहेत. मग क्लेमेंटाईन आणि जोएल दुसऱ्या दिवशी चार्ल्स नदीवर जातात. तिथे ती नदी पूर्णपणे गोठलेली असते. या सगळ्या वातावरणात जोएल अजूनही क्लेमेंटाईन बरोबर मोकळा झालेला नसतो. असं वाटतं क्लेमेंटाईन स्वतःहून अप्रोच करते. मग पूर्ण रात्र दोघे बाहेर नदीवर काढतात. असं वाटतं दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत, तेही एका दिवसात. मग सकाळी जोएल क्लेमेंटाईनला घरी सोडायला जातो. तेव्हा क्लेमेंटाईन विचारते, मी तुझ्या घरी झोपायला येऊ का? जोएल हो बोलल्यानंतर क्लेमेंटाईन ब्रश आणायला घरी जाते आणि जोएल तिची कारमध्ये वाट बघत राहतो. तेवढ्यात तिथे एक पॅट्रिक नावाचा एक मुलगा येतो, ज्याला जोएल ओळखत नसतो. थोडं बोलल्यानंतर पॅट्रिक तिथून निघून जातो. पण जोएलला समजत नाही की हा इथे का आलेला. त्यानंतर स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते 2 वर्षापूर्वी. तिथे सुद्धा एके दिवशी जोएल त्याच समुद्रकिनारी बसलेला असतो जिथे जोएल चित्रपटाच्या सुरुवातीला गेलेला. आणि तिथे सुद्धा क्लेमेंटाईन जोएलला अचानक भेटते. त्यांच्यात बोलणं सुरू होतं. तेव्हा दोघांचा स्वभाव एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असतो. मग दोघे प्रेमात पडतात. खूप सारा वेळ एकमेकांसोबत घालवतात. त्या 2 वर्षात दोघांमध्ये नंतर वाद व्हायला सुरुवात होते. भांडणं होतात. मग 2004 मध्ये 2 वर्षानंतर क्लेमेंटाईन जोएलच्या घरी येते आणि सांगते की तिने त्याची गाडी ठोकलेली आहे आणि याचा जोएलला राग येतो. दोघात वाद होतात. मग रागाच्या भरात क्लेमेंटाईन तिथून निघून जाते. जोएल तेव्हा रात्री बघतो की त्याच्या गाडीला स्क्रॅच आलेली आहे. हा तोच स्क्रॅच असतो जो चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे स्टोरी समजायला सोपं जाईल. आता दोघांच्या वादामुळे बोलणं होत नाही. तेव्हा व्हॅलेंटाईनला 3 दिवस बाकी असतात. दोघात 2-3 दिवस बोलणं होत नाही, त्यामुळे जोएल तिला भेटायला जातो. तिच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला धक्काच बसतो, कारण क्लेमेंटाईन असं वागत असते की जशी ती जोएलला ओळखतच नाही. ती सगळं विसरली आहे. एकदम अनोळखीसारखं वागते. तेव्हा तिथे तिचा बॉयफ्रेंड सुद्धा असतो. हे बघून जोएलला धक्काच बसतो. तो तिथून निघून जातो. मग पुढे त्याला समजतं की क्लेमेंटाईनने एका डॉक्टरच्या मदतीने जोएलला तिच्या आठवणीमधून काढून टाकलं आहे. आता चित्रपटात असं दाखवण्यात आले आहे की एक डॉक्टर असतो जो लोकांना त्यांच्या आठवणी विसरण्यात मदत करतो आणि त्यामुळेच क्लेमेंटाईन जोएलला ओळखत नसते. जोएल दुःखी होतो. तो सुद्धा ठरवतो की तो सुद्धा क्लेमेंटाईनच्या आठवणी विसरणार, तिला डोक्यातून काढून टाकणार. म्हणून तो सुद्धा त्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टर जोएलला क्लेमेंटाईन निगडीत सर्व वस्तू आणायला सांगतो. यात त्याची डायरीची पानं सुद्धा असतात. ती नष्ट केली जातात. मग ठरतं की 13 फेब्रुवारीची रात्र म्हणजे व्हॅलेंटाईनच्या आधी जोएलवर डॉक्टर प्रक्रिया करायला सुरुवात करतील. त्यात जोएलला बेशुद्ध केलं जातं. या प्रक्रियेत जोएल 2 वर्षात जे जे क्षण क्लेमेंटाईन बरोबर त्याने घालवले आहेत ते दिसू लागतात. मध्ये मध्ये त्याला वाटतं की ह्या आठवणी विसरायला नाही पाहिजेत, पण तो बेशुद्ध असतो, त्यामुळे त्याला बोलता येत नाही. ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण रात्रभर सुरू असते. प्रक्रिया सुरू असताना त्या रूममध्ये 3 लोक असतात. तिघेही डॉक्टरच्या क्लिनिकमधले असतात. एक रिसेप्शनिस्ट मेरी, प्रेझेंट काळातला क्लेमेंटाईनचा बॉयफ्रेंड पॅट्रिक आणि मेरीचा बॉयफ्रेंड. जेव्हा क्लेमेंटाईन डॉक्टरकडे आठवणी विसरायला आलेली तेव्हाच पॅट्रिकला ती आवडायला लागली होती. मग त्याच रात्री पॅट्रिक क्लेमेंटाईनला भेटायला निघून जातो. एक लक्षात ठेवा की आता क्लेमेंटाईन आणि पॅट्रिक रिलेशनशिपमध्ये आहेत. तिला जोएलबद्दल काहीच माहीत नाही, कारण तिने आठवणी नाहीशा केल्या आहेत. आता त्या रूममध्ये 2 व्यक्ती असतात, एक मेरी आणि एक दुसरा स्टॅन. मेरी आणि स्टॅन हे रिलेशनशिपमध्ये आहेत. मग जोएलच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बाधा येते. तिथे रात्री मुख्य डॉक्टरला बोलवलं जातं. मुख्य डॉक्टर येतो आणि सगळं व्यवस्थित करतो. त्यावेळी स्टॅन तिथून बाहेर गेलेला असतो. आता मेरी आणि डॉक्टर तिथेच असतात आणि मेरीला डॉक्टरच्या प्रति प्रेम जागं होतं. ती डॉक्टरला किस करते. मेरीला कळत नाही की ती रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा डॉक्टरकडे आकर्षित कशी झाली. मग तिला डॉक्टरकडून हे समजतं की डॉक्टर आणि मेरी काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते.
पण डॉक्टरचं लग्न झालं असल्यामुळे तो मेरीच्या डोक्यातून त्या सगळ्या आठवणी काढून टाकतो. म्हणून मेरी डॉक्टरकडे आकर्षिली जाते. हे समजल्यावर तिला वाटतं की डॉक्टरने तिला धोका दिला आहे. ती तिथून रागाच्या भरात निघून जाते. मग ती डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊन सगळ्या ऑडिओ रेकॉर्ड्स घेऊन जाते. या त्या लोकांचे ऑडिओ रेकॉर्ड्स असतात ज्यांनी आठवणी विसरण्याआधी रेकॉर्ड करून ठेवलेल्या होत्या. त्यात जोएल आणि क्लेमेंटाईनची पण ऑडिओ रेकॉर्ड्स असते. मग मेरी त्या सगळ्या माणसांना त्यांचे ऑडिओ रेकॉर्ड्स कुरिअर करून टाकते. तिकडे 13 फेब्रुवारीच्या रात्री जोएलच्या डोक्यातून सगळ्या आठवणी काढून टाकल्या जातात. आता क्लेमेंटाईनबद्दल त्याला काहीच माहीत नाही. मग तो सकाळी उठतो. आता लक्षात घ्या की चित्रपटाच्या सुरुवातीला जोएल जो सकाळी उठतो तो 14 फेब्रुवारीला असतो. म्हणजे तो आठवणी विसरल्यानंतरची ती सकाळ असते. म्हणून त्याचं डोकं जड असतं आणि त्याच्या गाडीला जी स्क्रॅच आलेली असते जी काही दिवसांआधी क्लेमेंटाईनने ठोकलेली असते. आता दोघे जोएल आणि क्लेमेंटाईन यांनी आठवणी नाहीशा केल्या आहेत. त्यांनी 2 वर्षात जे क्षण घालवले ते विसरले आहेत. मग दोघांची प्रेझेंटमध्ये त्या समुद्रकिनाऱ्यावर भेट होते जे चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलं आहे. आता आपण प्रेझेंट टाईममध्ये येऊया जिथे क्लेमेंटाईन ब्रश आणायला घरी जाते आणि अनोळखी पॅट्रिक जोएलला कारच्या बाजूला भेटतो. तेव्हा क्लेमेंटाईनला घरातून निघताना एक कुरिअर मिळतो. तोच कुरिअर जो मेरीने पाठवलेला असतो ज्यात तिची ऑडिओ रेकॉर्ड्स असते. मग कुरिअरमधल्या पत्राद्वारे जे मेरीने लिहिलेलं असतं क्लेमेंटाईनला हे समजतं की तिने जोएल संबंधित आठवणी डोक्यातून नाहीशा केल्या आहेत. हे जोएल आणि क्लेमेंटाईन ह्या दोघांना समजल्यावर दोघेही हैराण होतात कारण दोघांना याबद्दल काहीच माहीत नसतं. मग दोघात वाद होतात. क्लेमेंटाईन तेथून निघून जाते. तिथे ती पॅट्रिकसोबत ब्रेकअप सुद्धा करते. जोएल घरी जातो. त्याला सुद्धा मेरीने त्याच्यासाठी पाठवलेलं कुरिअर मिळतं. तो त्याची ऑडिओ रेकॉर्ड्स ऐकतो. तेव्हा तिथे क्लेमेंटाईन येते. ती सुद्धा ऐकते की कसं जोएलने आठवणी विसरण्यासाठी मेरीबद्दल वाईट बोललेलं. हे ऐकून रागात मेरी तिथून निघून जात असते. पण जोएल तिला थांबवतो. तिला सांगतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि मग शेवटी दोघे परत एकत्र येतात. आता हे माहीत असून सुद्धा की भूतकाळात ते दोघे भेटले होते. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघात नंतर वाद झाले. पण दोघांच्या प्रेमाने पुन्हा दोघांना एकत्र आणलं आणि चित्रपटाच्या शेवटी दोघेही खुश असतात, आनंदी असतात आणि चित्रपट संपतो. तर आशा करतो या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. थँक्यू.